वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स मी श्रावणी आणि आज मी उज्जैनलाच आहे कारण उज्जैनमध्ये ना खूप सारे असे स्पॉट्स आहेत जे बघण्यासारखे आहेत आणि आता तेच बघायला चाललो आहे. अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन, जय महाकाल. आणि आता चहा पितोय. सुबह मॉर्निंगला चहा पिताय सगळे, ब्रेकफास्ट अँड देन मग स्पॉटवर जायचं. हो मम्मा. हॅलो. काय मग एक्साइटेड उज्जैनचे स्पॉट्स फिरण्यासाठी? ये गोपी एक्साइटेड का उज्जैनचे स्पॉट्स? ऑलवेज. अच्छा, आधी कोणतं स्पॉट आहे? इथे जवळपास कुठेतरी श्रीकृष्णाचं मंदिर सांगितलंय, खूप जुन्या काळात नाही ते मंदिर, बट तिथे जायचं आहे का? ओके. जय श्री कृष्ण. नहीं ना, अभी नहीं. मैं ना जाके आती हूँ, फिर बाद में. रखा. अरे इधर नहीं जा रही हूँ, घूमने जा रही हूँ. फिर उसके बाद फिर शाम को आएंगे, फिर तिलक लगाएंगे. हाँ, शाम को 6-6:30 बजे. कुठे चालले मला सोडून? मी पण येणार आहे, बाकी सोडून जायचं नाही. इकडचे ना मालपोहे खूप फेमस आहे, तर नक्की या, ट्राय करा. आणि यांच्या पोह्यामध्ये ना लाईक स्वीटनेस पण असतो, बडीशोप पण टाकलेली आहे, मसाला पण टाकलेला आहे, सो इट टेस्ट व्हेरी नाईस. तसं हिच्याकडनं पण जरा आपण कॉम्प्लिमेंट घेऊया. एकदम मी पोहे कसे झाले? खूप टेस्टी, खूप छान. मध्य प्रदेशमध्ये चहा ना कुल्हडच्या ग्लासमध्ये सर्व करतात आणि ॲक्च्युली तो टेस्टी पण लागतो. चाय हो गई? अच्छा. मधला चहा छान आहे, स्वीट आहे. चहा स्वीटच असतो. मग मी काही सवर नव्हती बोलली बरं का, स्वीटच बोलली. मग चहा स्वीटच असतो. चहा कसा आहे? मातोश्री विचारली तुला. मैं हार गई. टेस्ट कशी चहाची? चहाची टेस्ट एकदम छान, बट चालू आहे आमच्या स्पॉट्स बघायला. आणि इकडच्या रिक्षा पण खूप अँटिक आहे, आपल्या महाराष्ट्रासारखे इलेक्ट्रिक नाही आहे. इलेक्ट्रिक आहे. अच्छा, इलेक्ट्रिक रिक्षा आहे आणि छान आहे, युनिक आहे. आणि आता आम्ही सगळे मज्जा करत करत चाललोय स्पॉट फिरायला. दीपा मावशी, हा ऑटोमध्ये आलो आहे. ही इलेक्ट्रिक रिक्षा आहे आणि आता माझी मम्मी बाहेर निघते. आणि आता आम्ही कुठे चाललोय मम्मा? कुठे चाललोय? काल भैरवनाथांचं मंदिर. काल भैरवनाथांचं मंदिर. ओके, सो लेट्स गो. मंदिराच्या बाहेरच हे असे शॉप्स आहेत छोटे छोटे. आपल्याला पूजा करायची असेल तर पूजेचे साहित्य. इकडे रिक्षा स्टँड आहे. हा सगळा आहे मंदिरातला परिसर, जिकडे शॉप्स आहेत. अजून एंट्री करण्याची बाकी आहे मंदिरात. हा त्याच्या बाहेरचा परिसर. एका साईडला नदी आहे आणि एका साईडला सुंदरसं मंदिर आहे. आता आम्ही लाईनमध्ये चाललो आहे. इकडे लाईन्स आहेत. ॲक्च्युली मध्य प्रदेशमध्ये हर एक मंदिरातलं जेव्हा एंट्री करायची असते ना तेव्हा लाईन्स असतात. आणि ॲक्च्युली हे चांगलं आहे, म्हणजे गर्दी नाही होत, लोक लाईनमध्ये जातात. मम्मी, हाँ, इथे आपल्या सोबत माकड सुद्धा आले दर्शन करायला. मोबाइल ले जा. सुनो, तुम्हारे पास फोन आएगा भी एक ना. इकडे बरेच माकडं आहेत. कारण की जेव्हा सतीजीला वाटतं, सतीजीच्या पप्पांना काय वाटतं? आता
दर्शन घेऊन आत्ता जस्ट बाहेर आली आहे आणि मला ह्या मंदिराची जेवढी माहिती आहे तेवढी मी शेअर करते. आणि म्हणजे मला असं माहिती आहे की कालभैरव जे मंदिर आहे त्याला महत्त्व का दिलं जातं उज्जैनमध्ये, बिकॉज कालभैरव हा एक सुरक्षा कवच आहे, उज्जैनचा रक्षक आहे. शंकराची जी पहिली बायको होती सती, तिच्या पप्पांना महादेव म्हणजे काही वाटायचंच नाही. त्यांचं म्हणणं होतं तू विष्णूचंच कर सगळं, बट तरी ती सती काय करायची, महादेवाची पिंड घेऊन त्याची पूजा वगैरे करायची. आणि आता याच्या पुढची इन्फॉर्मेशन गोपी देईल, मला एवढंच माहिती आहे. मग त्याच्यानंतर ते नाही म्हटल्यामुळे ती आगीत दहन करते. नंतर मग महादेव त्यांच्या जटामधून कालभैरव काढतात आणि त्यांना हे सांगतात की त्यांचा गळा कापून ये म्हणून. मग ते जातात. त्याच्यानंतर विष्णू त्यांना थांबवायला येतात आणि पण ते सफल नाही होऊ शकल्यामुळे म्हणजे भद्रकाली येते. ती बोलते ती त्याला मुक्त करते त्या बंधनापासून आणि कालभैरव जे होते ते त्यांना शिक्षा देतात आणि ते त्यांचा गळा कापतात. आणि बस स्टोरी आहे. एवढंच माहिती आहे. आणि कालभैरव यांना महिलांचं सुरक्षा कवच पण म्हटलं जातं, कारण की जेव्हा सती आगीत दहन झाली होती, म्हणजे काही सती जेव्हा आगीत दहन झाली होती तेव्हा वाचवायला कालभैरवच म्हणजे वाचवायला नाही बट मदत करायला कालभैरवच आले होते. आणि म्हणून कालभैरवांना महिलांचं सुरक्षा कवचही म्हटलं जातं. एवढीच इन्फॉर्मेशन माहिती मला. स्टॉल्स आहेत बाहेर. माझ्या मम्मीला काय शॉक आहे काय माहीत, प्रत्येक स्टॉलवर येते, डमरू वाजवते आणि ठेवून चालली जाते. आणि आता परत ठेवून देईल बरं का. आता आम्ही चाललोय नेक्स्ट स्पॉटला. टेम्पलच आहे, आता ते पण बघू. सगळे एक्साइटेड ॲक्च्युली उज्जैन फिरायला. उज्जैनच असं आहे ना, खूप सुंदर आहे उज्जैन. मम्मी गोपी